महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. वारकरी संप्रदाय आणि संत बाळूमामा यांच्याबद्दल जनमानसात अफाट श्रद्धा आहे. मात्र या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन काही भोंदू बाबांनी आपला स्वतःचा स्वार्थ साधण्यास सुरुवात केली. अशोक खरात याच्या भोंदूगिरीचं प्रकरण ताजं असतानाच स्वतःला संत बाळूमामांचा अवतार म्हणवून घेणारा मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा याच्या पापाचा घडा आता भरलाय. सोलापूर पोलिसांनी त्याला पुन्हा एकदा बेड्या ठोकल्यात. त्याच्यावर आर्थिक फसवणूक, जादूटोणा आणि अघोरी विद्येच्या नावाखाली लोकांची दिशाभूल केल्याचे गंभीर आरोप आहेत. इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावचा हा मूळ रहिवासी, जो एकेकाळी डीएडच्या परीक्षेत नापास झाला होता आणि उदरनिर्वाहासाठी आठवडा बाजारात सुके बोंबील विकायचा, तो अचानक आध्यात्मिक गुरु कसा बनला आणि त्याने भक्तांच्या फसवणुकीचं जाळं कसं विणलं, याची ही धक्कादायक कहाणी कोणत्याही थरथराटापेक्षा कमी नाही. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. मनोहर भोसले याची फसवणूक करण्याची पद्धत अतिशय नियोजनबद्ध होती. ताजी घटना 21 एप्रिल रोजी घडली, जिथे एका तरुण रिअल इस्टेट व्यावसायिकाला त्याने आपल्या जाळ्यात ओढलं. पीडित व्यावसायिक आर्थिक अडचणीत असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांना गाठलं आणि मनोहर मामाकडे काळ्या जादूची अघोरी विद्या असून त्याद्वारे ते तुमची सर्व संकट दूर करतील असं सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर व्हिडिओ कॉलद्वारे मनोहर मामाने या व्यावसायिकाला भुरळ घातली आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी विशेष पूजा करावी लागेल असं सांगून 2 लाख रुपयांची मागणी केली. यातील 50,000 रुपये त्याने करमाळा येथील निभोरे गावातील आपल्या मठात एका व्यक्तीकडे देण्यास सांगितले. व्यावसायिकाने विश्वासाने पैसे दिले. मात्र त्यानंतर संबंधित व्यक्तीचे फोन बंद झाले आणि मामाकडूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यावरून कुर्डुवाडी पोलिसांनी मनोहर भोसले विरोधात महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्यान्वये आणि आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. विशेष म्हणजे अशा प्रकारे संकटात सापडलेल्या लोकांचा शोध घेणं आणि त्यांना चमत्काराचं आमिष दाखवणं हे त्याचे जुनेच तंत्र राहिलंय. मनोहर भोसलेचा इतिहास गुन्हेगारीने माखलेला आहे. 2021 मध्ये त्याच्यावर एका महिलेने अत्याचाराची तक्रार दाखल केली होती. मालिकांमध्ये काम मिळवून देतो असं खोटं आमिष दाखवून त्याने त्या महिलेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि तिची आर्थिक लूटही केली. या प्रकरणात त्याला अटक झाली होती आणि त्याने तुरुंगवासही भोगला होता. मात्र जामिनावर बाहेर येताच त्याने पुन्हा आपले काळे धंदे सुरू केले. एवढंच नाही तर बारामतीमध्ये एका कॅन्सरग्रस्त रुग्णाला बरे करण्याचं खोटं आश्वासन देऊन त्याने 2,51,000 रुपयांची फसवणूक केली होती. वैद्यकीय शास्त्राला आव्हान देत मी माझ्या विद्येने कॅन्सर बरा करतो असे दावे करून त्याने हतबल रुग्णांच्या जीवाशी खेळ केला. पुणे ग्रामीण मधील दौंड येथील तुमच्या मणक्याचे आजार माझ्या भक्तीने बरे होतील असं सांगून त्याने 50,000 रुपये उकळले होते. जेव्हा मणक्याचा त्रास कमी झाला नाही तेव्हा पीडिताने पोलिसात धाव घेतली. प्रत्येक वेळी भक्तीचा बुरखा ओढून त्याने सर्वसामान्यांच्या अगतिकतेचा व्यापार केला आणि स्वतःची संपत्ती वाढवली. उंदरगाव येथील मनोहर भोसलेचा आश्रम म्हणजे फसवणुकीचा बालेकिल्ला. तो स्वतःला बाळूमामांचा अवतार सांगत असे आणि अमावस्या पौर्णिमेला तेथे भक्तांची मोठी गर्दी व्हायची. साक्षात बाळूमामा त्याच्या अंगात येतात असं भासवून तो भक्तांना संमोहित करत असे. अनेक बड्या राजकीय नेत्यांसोबतचे त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत, ज्याचा वापर तो लोकांवर आपली जबर बसवण्यासाठी आणि आपण मोठी असामी असल्याचं दाखवण्यासाठी करायचा. अनेक राजकीय नेते आणि कार्यकर्तेही सल्ल्यासाठी त्याच्याकडे गर्दी करत असल्याची चर्चा होती. मात्र ग्रामस्थांच्या वाढत्या तक्रारी आणि बेकायदेशीर कृत्यांमुळे उंदरगावचा आश्रम बंद करावा लागला. तरीही त्याने हार मानली नाही. त्याने आपला कारभार पुण्याला हलवला आणि तिथून आपली भोंदूगिरी सुरूच ठेवली. वारंवार गुन्हे दाखल होऊनही आणि तुरुंगवारी होऊनही मनोहर भोसलेच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही. उलट तो अधिक धाडसाने लोकांना लुटत राहिला. आज सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मनोहर भोसलेला पुन्हा एकदा जेरबंद केलं असलं तरी या प्रकरणातून समाजासमोर अनेक प्रश्न उभे राहिले. सुशिक्षित तरुण आणि व्यावसायिक सुद्धा अशा भोंदूबाबांच्या विळख्यात कसे सापडतात हा चिंतेचा विषय आहे. कुर्डुवाडी, करमाळा, बारामती आणि दौंड अशा विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले गुन्हे हे सिद्ध करतात की मनोहर मामा हा केवळ एक भोंदू बाबा नसून तो एक अट्टल गुन्हेगार आहे. धर्माच्या आणि अध्यात्माच्या नावाखाली चालणारा हा धंदा रोखण्यासाठी केवळ पोलीस कारवाई पुरेशी नाही, तर समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जागरूकता असणं अत्यंत गरजेचं आहे. बाळूमामांसारख्या महान संतांच्या नावाचा वापर करून स्वतःची पोळी भाजणाऱ्या अशा प्रवृत्तींना कायद्याचा धाक बसणं आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात कोणाचीही अशी आर्थिक आणि शारीरिक लूट होणार नाही. दरम्यान या प्रकरणाबद्दल तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राईब करा.